उपकरणाचं नाव सांग. कुठलं यंत्र बनवलेलं आहे, तुम्ही काय बनवलं आहे ते? संयंत्र. बाहेर पण येत नाव दिलं आहे का? नक्की ना? अंतर नाही, बाहेर तुम्ही जे नाव दिलं असेल ना ते नाव सांगा आम्हाला. संयंत्र. ठीक आहे, चल सांग मला. स्पीकरच्या वायरी डिस्प्लेवर जोडलेले आहे. माईकच्या वायरी मायक्रोकंट्रोलर जोडलेले आहे. डिस्प्लेच्या वायरी मायक्रोकंट्रोलरच्या वायरी असा वायरिंग केलेली आहे. हात चालू केल्यानंतर स्पीकरमधून व्हायब्रेशन क्रिएट होतात. मग त्या समोरच्या वस्तूवरती आदळतात. व्हायब्रेशन त्या समोरच्या वस्तूवरती आदळल्यानंतर डिव्हाइसमधला टायमर चालू होतो. टायमर चालू झाल्यानंतर व्हायब्रेशन आदळले गेले की हा माईक चालू होतो. चालू होतो टायमर बंद करतो. तेवढ्यात त्या सेकंदात तो वेळ मोजला जातो. यायला 1 सेकंद आणि जायला 1 सेकंद, 2 सेकंद. ध्वनीचा 1 सेकंदात 340 वेग असतो. मग 340 गुणिले 2 म्हणजे 680. पण जाण्याचा 1 सेकंद व येण्याचा 1 सेकंद म्हणजे याचं निमपट करायचं म्हणजे 340. अशीच ह्या प्रकारे ह्या डिव्हाइसमध्ये आम्ही कोडिंग लावलेली आहे. याची बॅटरी पॉवर कमी आहे म्हणून हे 25 मीटर बोलू शकतो. बॅटरी पॉवर वाढवली का ते जास्त पण बोलू शकतो. आता आपल्याला याचं आत्ता वर्किंग करता येईल का? हो. हां, मग करा. सुरू करा. आधी चालू केलं का? हो. आता आपल्याला कसं जाणतात पृथ्वी गोल दिसतोय का तुला? हो. हां, मीटर तू बाजूला खाली बसून हां, पृथ्वी गोलचं अंतर आपण बरोबर त्याच्यावरती लाईट पडतंय का? लाईट नाही पडत. हो, मग ते 23.26 आता दाखवलं का त्याने? वरचा सेंटीमीटर आणि खालचं मीटर मध्ये दाखवतो. हे यंत्र आपण कुठं बसवतो बेटा? गाडीमध्ये एक भिंत दुसरी पुढाची ना. हां, मग याचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? गाडीमध्ये केला जातो. म्हणजे एखादी बाईक येते आपल्या मोठ्या गाडीची सेन्सर गाडी नाही, मग त्या गाडीवाल्याला कसं समजेल काय? म्हणजे तो काही इशारा करेल का? तुझ्यापासून एवढ्या अंतरावर गाडी आहे, मग काय इशारा करेल? ते मग काही असं दाखवेल आणि सेन्सर म्हणजे तुझी स्क्रीन आता सेन्सर वाचतोय का? म्हणून नाही, सेन्सर याच्यात सेन्सर नाही आहे का? गाडीमध्ये वापरता येईल. सेन्सर वापरता येईल. बरं, अजून याचा वापर कोणी करता का? त्यांनी पाहिलं ते जाऊ. याचा वापर कुठे होतो का तुम्हाला माहिती आहे का? सध्या कुठं वापर होतोय का याचा? बरं, कोणती मोजणी करायची? दुसऱ्या भिंती, बरोबर. आणि कोण करता येते मोजणी? 10 वर्षाच्या पुढे मजदूर किंवा जास्तीत जास्त. आता याचा वापर जो आहे ना तर तो होतोय, आपल्याला माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही? मोजणी होते तर कशात होते? कोणत्या डिपार्टमेंटला होते? कुठल्या विभागात होते? काही एखादा कोणीतरी येतो आणि मला चल तुझं घर मोजायचं आहे, तो लगेच येतो घर मोजतो. हां, याचा वापर कुठं होतो माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कुठं राहतात? रात्रीला राहतात का? बरं, तुमच्याकडे नाही आहे अजून एवढा, पण तरी पण आपल्या ग्रामपंचायत, नगरपालिका, हे सगळे जे तर हे सगळ्या आपलं जे घर आहे तर ते घर मोजण्यासाठी याचा आज वापर करतायत आणि ते
घरपट्टी जी म्हणतो आपण, घरपट्टी नाव ऐकलं तुम्ही, आपण दरवर्षाला भरतो एक वेळेस. हां, तर ती घरपट्टी भरण्यासाठी याचं काय करतो, हां ते एवढ्याच आकाराचं येतं ना, ते खिशात घेऊनच फिरतात ते, एवढ्याच आकाराचं ते, याला आकाराचं एवढंच आहे. भविष्यात वापरणे त्याचा भविष्यात नाही, आजही वापर, वर्तमानमध्ये पण वापर होतोय. हां, भविष्यातच नाही, वर्तमानमध्ये पण त्याचा काय आहे, यूज आहे. आता ते 25 मीटर अंतर. बरोबर, ठीक आहे, छान. हां.